तर भावी पोलीस मित्रांनो, आज आपण मागच्या भरतीत जे आलेले आहे लसावी मसावीवर आधारित गणित त्यांच्यावर आपण आज हे करणार आहोत, ते सोडून दाखवणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहे मागच्या 2024च्या भरतीत। तर आपल्या समोर जे प्रश्न आहे मित्रांनो, लसावी मसावीवर आधारित जे प्रश्न आहे, तर हे लसावी किती आहे हे काढायचं आहे। दिलेलं आहे त्यांना 10, 20 आणि 30 या संख्यांचा लसावी किती हे प्रश्न आलेला आहे मित्रांनो, मुंबई कारागृह 2024 ला। तर अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो लसावी काढायची, याला एलसीएम म्हणतात इंग्लिश मध्ये। 10 संख्या लिहून घेऊ आपण, 20 आणि 30। तर आपल्याला पाहायचं आहे, आपल्याला सर्वात आधी पाहायचं या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने लहानात लहान जी संख्या भेटेल आपल्याला, किंवा तिन्ही संख्याला कोणत्या एका संख्येने भाग केला पाहिजे। तर या तिन्ही संख्याच्या शेवटी 0 0 आहे, याचा अर्थ या संख्येला 5 ने भाग जाते। आपण 5 ने भाग देऊ, 5 दुनी 10, 5 चौक 20, 5 सख 30। आता राहील खालच्या ज्या संख्या आलेल्या आहेत 2, 4, 6, तर या तिन्ही संख्येला जे खालच्या आलेल्या आहेत त्या संख्येला 2 ने भाग जाते। त्या 2 चा भाग देऊन देऊ, 2 2, 2 दुनी 4, 2 त्रिक 6। आता खालच्या कोणत्याच संख्येला भाग जात नाही, त्याच्यामुळे मग आपलं आलेला आहे, आपल्याला जे लसावी काढायचं आहे त्या संख्या आपल्याला भेटलेल्या आहे। तर ह्या एवढ्या संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे एल मध्ये। लक्षात ठेवायची पद्धत मित्रांनो, लसावीचा एल धरायचा, एलसीएम म्हणते त्याला इंग्लिश मध्ये। तर हे या अशा संख्येचा एल तयार झालेला आहे, एल मध्ये जे संख्या आलेल्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा। 5 गुणिले 2 गुणिले 1 ला घेतला तरी काही नाही, तर 1 ला सोडून देऊ आपण, गुणिले 2 गुणिले 3। संख्या समोर आहे यांचा गुणाकार करून घेऊ, 5 दुनी 10 गुणिले 2 त्रिक 6 बरोबर 6 60। तर या तीन संख्यांचा लसावी 60 आहे मित्रांनो। तर मित्रांनो पुढील प्रश्न आपला असा आहे, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 12 आणि 336 आहे। तर त्यापैकी एक संख्या 84 आहे, तर दुसरी संख्या कोणती? हे प्रश्न आलेले आहे मित्रांनो, पुणे लोहमार्ग 2024 ला। अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो, आपल्याला त्यांनी दोन संख्यांचा जे आपल्याला दिलेलं लसावी मसावी 12 आणि 336 दिलेला आहे, आणि त्या संख्येपैकी एक संख्या त्यांनी आपल्याला दिलेली आहे 84, तर दुसरी संख्या आपल्याला शोधून काढायची आहे। तर काही नाही, अतिशय सोपी पद्धत आहे। याचं काय करायचं मित्रांनो, लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, या सूत्रात ठेवून करायचं आहे मित्रांनो। पहिली संख्या आपल्याला त्यांनी लसावी दिलेला आहे 12 गुणिला दुसरी संख्या दिलेली आहे आपल्याला त्यांनी जे मसावी दिलेला आहे ते दिलेलं आहे 336 बरोबर एक संख्या दिलेली आहे पहिली 84, दुसरी संख्या माहित नाही ते आपल्याला काढायची, त्याला x मानून घेऊ। आता काही नाही मित्रांनो, जशाला तशी मांडणी करून घेऊ। पहिले सर्वात आधी आपण x ला कॉमन काढून घेऊया। x बरोबर 12 गुणिले 336, इथं 84 गुणाकारात होते, इथं भागाकारात येईल, 84 भागिले आले। आता पाहायचं 12 चा भाग जाते 84 ला, पण 12 1 12, 12 7 84, 7 1 7, 7 चौक 28, इथं उरले 5, 7 8 56। तर मित्रांनो दुसरी संख्या जी आहे आपली ते आहे 48। तर मित्रांनो लक्ष द्या, पुढील प्रश्न आहे आपला, एका मार्गात 3 चौक आहेत, प्रत्येक चौकातील सिग्नल 48 सेकंद, 72 सेकंद आणि 108 सेकंद ने बदलतात। या तिन्ही सिग्नल बरोबर 8 वाजून 20 मिनिटांनी एकत्र बदलले तर ते पुन्हा
एकत्र कधी बदलणार असा प्रश्न आहे मित्रांनो. हे प्रश्न आलेला आहे सोलापूर शहर 2024 ला. तर मित्रांनो असा जेव्हाही प्रश्न येते तर त्यावेळेस आपण याचा लसावी काढून घ्यायचा. तर संख्या आपल्याला जी दिलेली आहे त्याचा लसावी काढू. 48, 72 आणि 108. तर या तीन संख्यांचा आपल्याला काढायचा आहे मित्रांनो लसावी. तिन्ही संख्याला आपण जर पाहिलं तर तिन्ही संख्या जाते 12 ने भाग. 12 चौक 48, 12 सकम 72, 12 9 108. आता पुढे पाहू खाली कोणत्या संख्या जाते. या दोन संख्येला 2 ने भाग जाईल, नाही या दोन संख्येला 3 ने भाग जाईल, याला 2 ने जाईल. याचा 3 चा भाग देऊ. 2 दशाल तसे घेऊ. 4 तर जात नाही. 4 दूनी 6, 3 त्रिक 9. पुढे पाहू मित्रांनो. याचा खाली 2 ने भाग जाते या संख्येला, याचा 2 चा भाग देऊ. 2 दूनी 4, 1 बे आणि हे 3 दशाल तसे. आता आपल्याला इथं यल भेटलेला आहे. या यलचा आपण गुणाकार करून घेऊ. 12 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले परत 2 गुणिले 3. इकडून येऊ छोट्याकडून मोठ्याकडे जाऊ. 3 दूनी 6, 6 दूनी 12, 12 त्रिक 36. 36 गुणिले आलेला आहे मित्रांनो 12. 12 सकम 72 चे 2 हातचे आले 7, 12 त्रिक 36, 36 आणि हे 7 43. तर याचा लसावी आलेला आहे मित्रांनो 432. 432 हे लसावी आलेला आहे. तर आपण हे कन्वर्ट करायचं आहे. हे आहे सेकंद मध्ये. तर आता मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 432 ला जर आपण 60 चा भाग दिला तर 60 एक 60, 60 7 420. उरले मित्रांनो इथं 12, म्हणजे 12 दशाल तशी घ्यायचे. 7 मिनिटं 12 सेकंद हे आपलं हे आलेलं आहे. पण ते आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे ते किती वाजता अजून एकत्र हे होतील बदलतील. तर याच्यात आपल्याला प्लस करायला लागेल. त्यांनी टाइम दिलेला आहे आपल्याला 8 मिनिट 8 वाजून 20 मिनिटे दिलेला आहे. तर आपला टाइम आलेला आहे इथं 7 मिनिटे 12 सेकंद. याच्यात प्लस करून घेऊ. 8 वाजून 27 मिनिटे 12 सेकंदला परत ते एकदाच बदलणार. मित्रांनो इकडे लक्ष द्या. पुढील प्रश्न आहे आपला. दोन संख्यांचा गुणाकार 5070 असून त्यांचा लसावी 390 आहे. तर त्या संख्याचा मसावी किती. तर इथं त्यानं दोन संख्येचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला 5070 आणि लसावी दिलेला आहे एका संख्येचं त्या 390. तर दुसरी जी संख्या आहे त्याचा आपल्याला मसावी काढायचा आहे. तर सोपी पद्धत आहे मित्रांनो. दिलेल्या पद्धतीनुसार जाऊ. दोन संख्याचा गुणाकार बरोबर काय लसावी गुणिले मसावी. किमती ठेवून घेऊ मित्रांनो. 5070 बरोबर 390 गुणिला x. आता x कॉमन काढून घेऊ. बरोबर 5070 390 याचा गुणाकारात होते, याचा भागाकारात घेऊन घेऊ. हे शून्य कट हे शून्य कट. दोन्ही संख्येला पहा 3 चा भाग जाते, भाग देऊन देऊ. 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 एक 3, 2 उरले येतं झाले 20, 3 सकी 18, येतं उरले 2, 3 9 27. आता वरे 169 खाली 13 आहे. 13 एक 13, 13 एक 13, आता उरले 39, 13 त्रिक 39. तर ती संख्या आहे मित्रांनो मसावी आहे 13.
तर मित्रांनो लक्ष द्या, पुढील प्रश्न आपला असा आहे, एका पेटीत आंब्याचे 15, 25, 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात, तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे आहेत? हे प्रश्न आलेला आहे कोल्हापूर शिपायाला 2024 मध्ये. तर असा प्रश्न जेव्हा येते मित्रांनो, दिलेल्या संख्येचा लसावी काढायचा. 15, 25, 30 तिन्ही संख्येला 5 ने भाग जाते मित्रांनो. 5चा भाग देऊ. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 6 30. खालचे जे दिलेली संख्या आहे याच्यात 3चा भाग देऊ. 3 आणि 6 या दोन संख्येला 3 ने भाग जाते. 3 1 3, 5 जशात तसे, 3 2 6 आले मित्रांनो. याचा एल भेटलेला आहे आपल्याला. एल काढून घेऊ. एलच्या किमती ठेवू. 5 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 2. 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 15 10 150. तर मित्रांनो 150 आपली हे याचा आपल्याला लसावी मिळालेला आहे. ते काय म्हणते, प्रत्येक वेळेस किती आंबे कमी पडते म्हणते? 6 आंबे कमी पडते म्हणते. तर 150 मधून 6 वजा करायचे, उत्तर येईल 144. तर 144 हे उत्तर आलं. पण त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला, किती डझन मध्ये उत्तर विचारलं आहे. तर डझन म्हणजे किती झाले? 12 राहते. तर 144 ला 12 ने भागू. 12 1 12, 12 1 12, आता उरले 2, 12 दुनी 24. तर प्रत्येक पेटीत 12 डझनच्या हिशोबाने कमीत कमी आंबे त्यांच्याकडे आहेत. तर लक्ष द्या मित्रांनो, जे पुढील आपला जे प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडीशी पद्धत वेगळी आहे पण अतिशय महत्त्वाचा आपल्यासाठी हे हमखास येणारा प्रश्न आहे. तर हे प्रश्न आलेला आहे मित्रांनो SRPF गट 17 चंद्रपूर, म्हणजे बल्लार चंद्रपूरमध्ये जे नवीन गट झालेला आहे ते 2024 ला त्या ठिकाणी आलेला प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, दोन संख्या 4x व 6x असून यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे, तर x बरोबर किती? x ची किंमत विचारलेली आहे मित्रांनो. सोपी पद्धत आहे. 4x गुणिला 6x बरोबर मसावी किती दिलेला आहे? 16 गुणिला लसावी दिलेला आहे 96. आणि मित्रांनो गुणाकार करून घ्यायचा. 4 सख 24, 24x बरोबर 16 गुणिला 96. याचा x चा गुणाकार होते तर वर्ग येऊन जाते मित्रांनो. याचा x वर्ग आलेला आहे 24x वर्ग. आता याचा आपण 24x वर्ग याला कॉमन काढू. बरोबर 16 गुणिला 96 भागीला हे याचा गुणाकारात होते तर भागाकारात येऊन जाईल 24. आता याचा भाग देऊन पाहू. 8चा भाग जाते. 8 त्रिक 24, 8 दुनी 16, खाली 3 उरले. 3चा 96चा भाग जाते. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 दुनी 6. आता इथं आलेला आहे आपला x वर्ग बरोबर 2 गुणिला 32 बरोबर x वर्ग बरोबर 2 दुनी 4 आणि 2 त्रिक 6, 64 x वर्ग आलेला आहे. तर आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर 8चा वर्गमूळ काय आहे मित्रांनो? 64चा वर्गमूळ आहे 8, म्हणजे याचं उत्तर येईल x बरोबर 8 हे उत्तर येईल मित्रांनो.